भगवान् विष्णुः मङ्गलं मधुसूदनः मङ्गलं देवकी पुत्रः मङ्गलं गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्मजन्मी श्री गुरुभ्यो नमः हरि ओम। आज ही गुज्जाडी नाईक कुटुंब तशीच अन्य तांगेल्या शाखा त्यांनी सर्वही लोकांनी एक स्वामीला एक पादस्पर्श तांगेल्या हे एक मूलस्थानार गुज्जाडी नायकालय पूजन करून तसं हे लक्ष्मीनारायण देवस्थानांतू स्वामीला आगमन जावका म्हणून आम्ही परत गाडी असताना आमकां विनंती दवरिले त्याप्रमाणे आम्ही गंगोळ्ळींतू अधिक मासाचे अखंड मासाचे एक भजनाचे शुभारंभ करचे संदर्भारी मुक्कामा संदर्भारीची आम्ही हांगा अवकाश करून दिले। एक गृहस्थ परंपरेक मुख्य जावन घेवन सांगिल्लें कसन की म्हळ्यार एक अनेक तांकां रीती नियमावळी घालून घेवन दिल्लो आसा शास्त्रांत। एक गृहस्थान कशी चलता नाजाल्यार एक गृहस्थान जीवन कशी धन्य म्हणून घेता म्हणून सांगिल्लें आसा। आनी आमगेले हिंदू परंपरेंतू 4 रीतीचे आश्रम आमी सांगताची। एक ब्रह्मचर्य आश्रम, एक वानप्रस्थ आश्रम, गृहस्थ आश्रम, तशीच संन्यास आश्रम। किंतु जर अशी एक प्रश्न विचारला ह्या 4 आश्रमांतू अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्लो तसलो आश्रम ना अत्यंत बरे जावन घेन आशिल्लो तसलो आश्रम खंयचे म्हणून घेनो विचारितना सर्व लोकांक सांगचे कसन की म्हळ्यार धन्यो गृहस्थाश्रम म्हणून सांगिल्लो आसा। गृहस्थाश्रम अत्यंत धन्य जावन घेन आशिल्लो तसलो आश्रम म्हणून सांगिल्लो आसा। कारण कित्याक की म्हळ्यार ब्रह्मचर्य चलिल तसलो गोटू तागेलो वास घरांत उरना। ग्रहे तिष्ठति इति गृहस्थः म्हणून सांगतात। घरांत वास करता म्हणून कितेरी व्यक्तीक गृहस्थ म्हणून सांगतात। ब्रह्मचर्य जल तसल्या गोटू उपनयन संस्कार जल नंतर ताका गुरुकुलांत घालताचे। घरांत उरना तो गुरुकुलांत वास करता। आणि संन्यास आश्रम जल तसले स्वामी इत्यादीक तांणी मठांत वास करताची। तांगेले गुरु मठ नाजाल्यार मठ खंय उरता थंय वास करताची, घरांत वास करना। आणि वानप्रस्थ आश्रम स्वीकार केलो तसलो व्यक्ती तो वनांत वास करता, तातूंत वानप्रस्थ म्हणून सांगिल्लें आसा। तातूंत गृहस्थ कोणा सांगलें घरांत कोण वास करता ताका गृहस्थ म्हणून सांगिल्लें आसा। ह्या गृहस्थाक ह्या 4 आश्रमांतू गृहस्थाश्रमाक धन्य म्हणून कित्याक सांगलें की म्हळ्यार तांकां एक कुटू आश्रमाक हे 3 आश्रम उरील 3 आश्रम कसन आसा। तिनी आश्रमाक तांकां सेव करचे, तांकां पोषक जावन घेवन आशिल्लो तसलो व्यक्ती म्हळ्यार तो गृहस्थ आश्रम। म्हळ्यार कोणें एक ब्रह्मचर्य गोटू जर आयलो म्हळ्यार ताका स्वागत करून हात पाय धुवून घेवन ताका ब्रह्मचर्याक उचित दान दक्षिणा दिवन घेवन भोजन करता तसलो अवकाश कोणाक मेळ्ळ्या गृहस्थाक मेळ्ळ्या। आज एक संन्यासी हांगा आयले तांकां पादपूज करून घेवन तांकां गौरव करून घेवन तांगे कडच्यान आशीर्वाद घेवचो तसलो अवकाश कोणाक मेळ्ळ्या वापस गृहस्थांक मेळ्ळ्या। तशी वानप्रस्थ वनांत कोणें तरी आसा पा ताका कोणेची हें ना, तांगेले पोषण करता तसलो वैकेची अधिकार त्या गृहस्थांक दिले। म्हळ्यार तिनी आश्रमांक तांणी सेवन करचे, तांकां सेव करता तसलो अवकाश कोणाक मेळ्ळ्या की म्हळ्यार गृहस्थ आश्रमाक मेळ्ळ्या। ब्रह्मचर्य आश्रमाक असलो अवकाश मेळना म्हळ्यार ना। कित्याक की म्हळ्यार गुरुकुलांत वास करतना त्या ब्रह्मचर्य जर तसलो गोटूक ताका शिक्षणाचेर मात्र अधिकार, बाकी ताका कसाने लागू लागना। हाका स्वागत करचे, ताका स्वागत करचे, ताका हे करचे तागेले कसाने ना। ताणें खाली शिक्षण घेवचें मात्र काम तागेलें। संन्यास आमकां कोणें तरी जर मठाक येता बा ना कसाने तरी आयल्यार आमी स्वता स्वामी वचनाची, आमी एक गृहस्थाक नेमक करताची। अरे आमगेल तर्फेन प्रतिनिधी जावन घेवन हो व्यक्ती येता हाका तूं स्वागत करून घेवन आमगेले घेवन यो म्हणटात। म्हळ्यार स्वामी वचून घेवन तांकां गौरव करचे हे करचे आमकां न्ही ना।
वानप्रस्थ जाल्लो आशिल्लो तो उठू हे प्रपंच सोडून वनांत वास केलो उरता, तो कोणाक स्वागत एकानी उरना. सो त्या निमित्तानं कोणाक नाशिल तसले अवकाश एकल्यांक मात्र आश्रमाक अवकाश अशें म्हळ्यार ते ग्रहस्थ आश्रम. सो तांकां कसन सांगिल्ला स्कीम म्हळ्यार सानंदम सदनम सुताश्च सुधियः कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोषिति रतिः आज्ञापरा सेवकाः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनं मृष्टान्नपानं गृहे साधोः संतम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः म्हणून सांगिल्लें आसा. हे श्लोकांत सांगिल्लें तसले नियम जर तो ग्रहस्थ पालन करत असलो म्हळ्यार तो ग्रहस्थ धन्य म्हणून घेता म्हणून सांगिल्लें आसा. सानंदम सदनम आमगेले हे उठू एक सांगताना उठू हाका एक 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 विशेषण दिल्लें आसा. हरशी सांगिल्लां आनंद जावक आशिल्लें तसलें घर म्हणून सांगलें. सानंदम सदनम आनंदದಿಂದ सहितवाद मने नाजाल्यार सांगताना खाली एक घर उरका ग्रहस्थाक अशी सांगिल्लां. ते घर कशी उरका म्हणून एकेची सांगिल्लें आसा. आनंदದಿಂದ सहितवाद मने इरबेकु गृहस्थನಿಗೆ. आम्ही कसान अपेक्षा करता की म्हळ्यार घर जर विचारचे गेल्यार पयली विचारची कसान की म्हळ्यार कितले BHK हे आम्ही विचारताचे. घर म्हळ पुरण पयली कसं म्हळ्यार 1 BHK आस की 2 BHK आस की 3 BHK आस की पेंट हाऊस आस की बाल्कनी आस की सी व्यू आस की हे विचारता. किंतु शास्त्र कसन सांगते की म्हळ्यार आनंदದಿಂದ सहितवाद कितले रूम्स आसा सी फेसिंग आस की त्या टॉप फ्लोरार आस की हे शास्त्र सांगना. शास्त्र कसं सांगता म्हळ्यार घरांत तूं समाधान सुख संतोष वातावरण आसवे तसले ग्रहस्थाले घर उरका म्हणून सांगिल्लें. सानंदम सदनम सुताश्च सुधियः चौडूंग उरका म्हणून मात्र सांगिल्लें. बुद्धिवंत जावन गेले आशिल्ले तसले बरे आचारवंत विचारवंत गुणवंत शीलवंत आशिल्ले तसले चौडूंग उरकाची म्हणून सांगिल्लें आसा. तातूंत सानंदम सदनम सुताश्च सुधियः कांता मृदु भाषिणी बायलीले स्वभाव थंय अभिव्यक्त केल्लो आसा. कांता मृदु भाषिणी म्हणून बायलाल स्वभाव कशी उरका की म्हळ्यार मृदू जावन गेलो तांणी संभाषण करका लोकां लेगीत उत्तर प्रयोग करका म्हणून सांगिल्लें आसा. दादलाल स्वभाव थोडे एक एकदा मृदू जावन उरनाशी कठोर शब्द प्रयोग करताले. किंतु बायलाल स्वभाव कशी उरता की म्हळ्यार कांता मृदू भाषिणी म्हणून सांगिल्लें आसा. तातूंत घरांत कोणेय तरी अतिथी आनी आयिल्तना मृदू जावन गेलो तुमी खंयतुल्यान आयले कसले कायले कसन आशिल्ले विशय थोडे वेळ बैसून घेयाची घरचे यजमान भायर गेल्याची इतलें सांगून गेलो तांचे एक थोडेची एक अतिथी अभ्यागत रुपारी तांणी च्या पिता ना पिता ते मुकाबील विषय तांकां एक विचारले तुम्ही आईल आसाची एक च्या करची की उदक पिवची इतलें विचारले रस पळया ते घरचे एक कसन एक कॅरेक्टर आसा ना घरचे एक घरंदाजपण कसन आसा तो चार कडेन सांगता. मरे आमी उज्जाडी नायकाल्या कुटुंबा घरा गेले मरे तेंची बायलान बरे रितीन स्वागत केलें आमकां उदक विचारलें आमकां च्या विचारलें पोट भर नासल्यार वयके ताणें हें केलें म्हळ्यार हांनी चार कडेन मार्केटींग करताची हे कुटुंबा बद्दल त्याची तद्विरुद्ध जावन केलें. आयलो पळय हो अशी ताका च्या आनी करून घेवन दिवका अशें म्हणलें फुडें नास पळया तो आनी कसं नाका म्हणून सांगून थंयतल्यान भायर वता. फाल्यां तोची व्यक्ती मरे उज्जाडी नायकाले घरा गेलो मरे एक पांय घालचे पयलेची हो आयलो मरे म्हळ्यार हांव तेन्ना बॅड इम्प्रेशन क्रिएट जाता आनी गांवभर प्रसिद्धी जाता. सो बायलाल एक स्वभाव जर मृदू जावन उरलो तांकां भितरी आपुसून गेलो च्या करचे ना करचे किंता विचारल्यार वयके पुरो तांगेले पोट भरता. सो अशी कांता मृदू भाषिणी म्हणून सांगिल्लें आसा. सन्मित्रम सुधनम स्वयोषिति रतिः मित्र उरका म्हणून सांगिल्लें आसा. ते सांगताना खाली मित्र म्हणून सांगिल्लें सन्मित्रम म्हणून सांगिल्लें आसा. सन्मित्र म्हळ्यार कसन म्हळ्यार बरो व्यक्ती जो तुमकां कश्टारी तुमकां पावता आनी सुखारी तुमकां मार्गदर्शन करता. हाजो अर्थ कसान की म्हळ्यार केन्ना सूख येता ना केन्ना चड पयस उरता तेन्ना व्यक्ती कशी ताणें बिहेव करता ते व्यक्ती कळ उरना. म्हळ्यार आईल पयशे एकदम खर्च करता तेन्ना तागेले मित्र जर आसलो म्हळ्यार
तो कसं सांगता म्हळ्यार यो रे आमी खर्च करया म्हणून सांगना. तो मित्र कसं सांगना ताका मार्गदर्शन करता. तुगेलें कुटुंब आसा, तुगेल्या घरान तूं चेडो बाळ आसा, तुगेले बायलांनी आसा, तुगेलो संसार आसा, तुका पयशे मेळ्ळे बरे कोण काण दवर, कसन एक FD कर, चवडो वार एक इन्शुरन्स करून घेवन दवर, अशी मार्गदर्शन करता विना ताका पयशे आयल्या म्हणून घेवन मज कर म्हणून घेवन हांव सांगना. तो सन्मित्र. आणि कश्टार आशिल्तना तो हात दिवन हात सोडून घेवन वतना. अरे तुका कश्ट आयले आनी घे मागेले पयशे हांव तुका दिता, बरे कोण कसं एक तू कार्य आरंभ कर, तुका बर जाल्या नंतर कडेर तू म्हाका दी, तुगेले कश्टार हांव आसा म्हणून घेवन ताका धैर्य दिता. सो असल एकलो मित्र उरका म्हणून सांगिल्लें आसा. खाली मित्र असल्यार जायना. जो तुमगेले पयशे आसतना उरता, पयशे नाशिल्तना हात सोडून ताका इंग्लिशान को फ्रेंड्स म्हणून घेवन सांगलें. म्हळ्यार अशे पर्यंत तुमगेले बरे घट्टी उरले, पयशे आसता पा तेन्ना तुगेले उरलो, पयशे ना खाली जाले मळकुडे नसपळ्या सोडून घेवन दिल्यार तो मित्र म्हणून घेना. सन्मित्राले एक डेफिनेशन म्हळ्यार कसं म्हळ्यार कश्टार आसतना तुका पावका आनी तुका सुखान आसतना तुका पयशे आशिल्तना तुका मार्गदर्शन दिवका. असले एकलो मित्र तुगेल्या जिवनांत उरका म्हणटा. सन्मित्रम सुधनम स्वयोषितीर्ती. सुधनम म्हळ्यार कसं की म्हळ्यार त्याची सांगताना धन उरका म्हणून सांगिल्ला, सुधन म्हणून सांगिल्ला. कित्याक की म्हळ्यार पयशाक येवचेक 100 वाट आसा. खंयची रुपारी पयशे हाडयता म्हळ्यार तूं बरे मार्गान वयकेच आमी पयशे संपादन करयता, वायट मार्गान वयकेची आमी पयशे संपादन करता. तातूंत शास्त्र सांगताना खाली पयशे उरका म्हणून सांगिना, सुधनम म्हणून सांगिल्लें आसा. म्हळ्यार बरे मार्गांतल्यान बरेची म्हळ्यार तुम्ही बरे करून घेणू, प्रयत्न करून घेणू, कोणाक मोस करनाशीची, कोणाकची ताज्यान त्रास जायनाशीची बरे मार्गांतल्यान पयशे संपादन करका म्हणून घेणू शास्त्र सांगता. आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मृष्ठान्न पानम ग्रही. अनेक ग्रहस्था लक्षण तसं की म्हळ्यार अतिथी लोकाले अभ्यागत. आज इतलो का तुमगेले कुटुंबा लोक इतू कुटुंबा लोक असल्यार पैकीची आईल तसले अतिथी लोकांक सत्कार करका, तांकां गौरव करका, तांकां खाण जेवण घालका, हे उठूची ग्रहस्थाल धर्म म्हणून सांगिल्लें आसा. आनी एक दिवस न्ही प्रतिदिन करका म्हणून सांगिल्लें. आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम. देवाल पूजा आणि हे अतिथी अभ्यागत पूजा हे प्रति दिवस ग्रहस्थान करका म्हणून सांगिल्लें. अतिथी अभ्यागत ही सांगताना गोदोहन काल पर्यंत म्हणून सांगिल्लें आसा. म्हळ्यार महापूज जाल्या नंतर प्रति दिवसू ताणें एक गायची हंटी तुलेन दूध काडचेक कितलेक वेळ लागता म्हळ्यार लागली स पळ म्हणून सांगिल्लें आसा. म्हळ्यार 15 निमिष. सो 15 निमिष ताणें राखत उरका की आज मागेल घरा कोणे अतिथी येते की कितें म्हणून. जर अतिथी आयल ना तदनंतर ताणें जेवण करचें. जर अतिथी येवचे आसा म्हणून जाल्लें म्हळ्यार पयले अतिथी अभ्यागत करका, कडे यजमानाना कडेन जेवण करका. आतां लग्नांनी गेलतना लग्ना टायमार पयले यजमान वचून जेवणा बसना. कोण वता पयले आईल तसले अतिथी पयले जेवणा वता. कुटू लोकांना जेवण जाल्या नंतर लास्ट यजमान वचून घेवन कडेन तो जेवण करता. सो हे एक ग्रहस्था लक्षण. अतिथी कोणे तरी घरांत असल्यार पयले तांकां सत्कार करून कडेन यजमानान जेवण करचें. सो आतिथ्यम हरिपूजन प्रति दिवसू देवाल पूज जावका. आनी ते प्रति दिवसू ते लक्ष्मी नारायणाला पूजा हांगा निरंतर जावन घेवन चलत आशिल्ल्या निमित्तान ते लक्ष्मी नारायणाला अनुग्रहान आज हे संपूर्ण नायक कुटुंब उज्जाडी नायक उरताले, नाडा गुड्डे अंगडी नायक उरताले, पेरंपळिकी नाजाल्यार अनेक खंय शिला नदी नायकी प्रत्येक नायक कुटुंबाक आयच्या दिवसाक बरेपण जाल्लें आसा. कित्याक बरेपण जाल्लें आसा की म्हळ्यार हांगा लक्ष्मी नारायणाला निरंतर जावन घेवन पूजा पुरस्कार विनियोगादी घडत आशिल्ल्या निमित्तान ते देवाले अभिवृद्धी जाल तशीची नायक कुटुंबाची वैकेची अभिवृद्धी जायत गेलेली आसा. तातूंत निरंतर जावन घेवन ते हरिपाद म्हळ्यार हरिपूजन घडत उरता. हरिपूजनम प्रतिदिनम मृष्ठान्न पानम ग्रही. आनी कसन की म्हळ्यार घरांतूची जावक आशिल्ली तसले कसनेची मृष्ठान्न कसने करचे असल्यार वैकेची खावका म्हणून दिसल्यार वैकेची भायर खंय हे करनाशी घरांतू कोर घेवन खावका म्हणून घेवन ग्रहस्थांक सांगिल्लें तसले एक विधी.
मृष्ठान्नपानं गृहे साधोः संतम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. कोणे एक साधू संत नादेल्यारी वैदिक वर्ग कोणे तरी एक मेळ्ळ्यारी तांकां उपासन करून घेनु तांकां यथोचित गौरव दिवन घेनु तांकां मान दिवन घेनु तांगेले सेवन करता म्हणून सांगले. आयच्या दिसाक स्वाम आयले तातूंत तुमी स्वामेक उचित गौरव इत्यादी करून घेनु स्वामे कडच्यान आशीर्वाद केले. तशी फाल्यां आनी कोणे तरी एकलो बरो विद्वान आशिल्लो तसले एक वैदिक हांगा आयल्यारी ताका एक गौरव केले. तसे अनेक साधू संत नाजाल्यार वैदिक वर्ग कोण कोण येताची तांकां प्रति हांकां साधो संत उपासते ही सतत जावन घेवन तांकां उपासन केलें. म्हळ्यार हे इतलें परिकर खंयचे गृहस्थ करता तसले व्यक्तीक धन्यो गृहस्थाश्रम म्हणून घेवन सांगिल्लें आसा. त्या निमित्तान संपूर्ण उज्जाडी नायक कुटुंबांतू आयिल्ले तसले समस्त भाविक लोकांनी आयच्या दिवसाक तुम्ही हे एक रीती तुम्ही परिपाठ चलोवन घेवन आयिल्ले आसाची. स्वाम्याक गौरव करची, वैदिकांक गौरव करची, बरे रितीन तुम्ही बरे मार्गान जोडी संपादन करून घेवची, दान धर्मता कर्म करची, देवाल पूजन करची की अतिथी लोकांना अभ्यागत करची. हे प्रति उठूची कार्य हे नायक कुटुंबांतू चोलून येता आशिल्ल्या निमित्तान तुमगेले गृहस्थी जीवन तुम्ही धन्य करून घेतिल्लें आसा. मुखावेल दिवसांतू लक्ष्मीनारायणाले अनुग्रहान आनीकची तुमगेले कुटुंबाचे लोकांक अभिवृद्धी घडका. लक्ष्मीनारायणाले हेची तशी आसा की सुधान्य वृष्टिं कुरु मे गृहे श्रीः विभूतिवृष्टिं गृहे मे कुरु मे गृहे श्रीः म्हणून घेवन लक्ष्मीनारायण हृदयांतू अनेक रीतीचे हे एक सांगिल्लें आसा. त्या लक्ष्मीनारायणाला आराधना केले निमित्तान घरांतू धान्याचे अभिवृद्धी की नाजाल्यार लक्ष्मीले अभिवृद्धी की नाजाल्यार सर्व रीतीचे अनुग्रह त्या लक्ष्मीनारायणाले एक कृपा अनुग्रहान प्राप्त जाता म्हणून घेवन सांगिल्लें आसा. त्या निमित्तान प्रत्येक लोकान चूक नाशीची वर्षाक एक पंतकी दोन पंतकी तुमगेले देव हांगा आसा, तुमगेले नागू हांगा आसा. प्रति म्हयन्याक एक हांगा कार्यक्रम निश्चित केल्लो आसा. म्हळ्यार चैत्र मासांत वर्धंतिके, वैशाख मासांतू नरसिंहाल हे के, ज्येष्ठ मासांतू अनेक कार्यक्रम, श्रावणांतू नागाचिके. सो प्रति एक म्हयन्यांतू उट्टू लोकांक वट्ट जावचे तसले एक कार्यक्रम म्हालगड्यांनी गांथून दिले. कित्याक की म्हळ्यार आमगेले जन एकत्रीत येवका उट्टू लोकांक मेळून घेवन देवाल एक सेव करका म्हणून घेवन म्हालगड्यांनी एक परिपाठ घालून दिले. हां, कालमाना प्रमाणे गांवचे लोक आजी परगांवांत वचून घेवन वास करून घेवन तांगेले उद्योग जीवना कितें थंय गेले उरताले. किंतु मनांतू प्रति दिवसू तांकां हे लक्ष्मीनारायणाले एक केन्नाही याद आसा. आमगेले मूल स्थान तो, आमगेले मूल देव लक्ष्मीनारायण म्हणल्यार हे एक निरंतर जावन घेवन याद उरता. कित्याक म्हळ्यार आमगेले हे 1-2 वर्साचे विशय न्ही. आतां इतिहास सांगिल्ले प्रमाणे 320 वर्सां तुलेन हे एक परिपाठ चालू आसा. 1-2 वर्साचे न्ही, 320 वर्ष म्हळ्यार कितलो काल तुलेन हे एक कुटुंबाचे तर्फेन चलत आसा. आनी तुमगेले कुटुंबाचे लागीं अनेक कवल एक कडेन पाविल्ले आसाची. सो इतले देवान बर केल्ली तना आमी वैकेची देवाले एक पायमुळांतू उरचे तितले आमी प्रयत्न करता. कितले लागीं आमी देवा लागीं उरताची तितलें आमकां ताजेन श्रेयोभिवृद्धी जाता. ताका एक उदाहरण म्हळ्यार आमी दांते म्हणटा न्ही, ते दांत्याचें एक उदाहरण. तुम्ही दांते घेयाची, दांत्यामध्ये एक तोंड आसा, तांतू तुम्ही धान्य घालताचे, तांदूळ घालताचे, पीठ दळच्याक. तांतू तुम्ही कितले तांदूळ घालून घेवन तुम्ही हे करून घेवन थोडे पीठ जावन घेवन सकयल येताचे. कडेर एकदा वयरची जर तुम्ही एक भाग काढला, दांत्याचे 2 भाग आसाची, सकलचे भाग वयरचे भाग. वयरचे भाग काडले म्हळ्यार ते तोंड खंय आशिल्लें, तुम्ही खंय धान्य घालता तोंड खंय आशिल्लें थंय तुम्ही पळयल्यार ते धान्याक कसाने जालना. आनी खंयची सायडाक आशिल्लें पळया ते उठूची चूर चूर जावन घेवन पावडर जावन घेवन भायर पळय. आनी खंय लागीं आसा म्हळ्यार तोंड खंय आसा न्ही, थंय लागीं आसा ताका कसने हें जालां. कितले तुमी फिरयल्यार वैकेची लागीं आशिल्ल्या का कसने हें जालना. खंयची दूर आसा ते उठूची पावडर जावन घेवन भायर पळय. तात्पर्य कसान की म्हळ्यार कितले देवा लागीं उरताची.
कितले देवाला लागी उरताची, देवाला पायमुळा उरताची, कितले तागेल ध्यान करताची, तागेल स्मरण करताची, तितले तुमका कितलेची त्रास येवो, कितले तुम्ही ते फिरेल्यार वैके कोणे तुमका त्रास दिल्यार वैकेची तो लक्ष्मी नारायण तुमक सोडून दिना. जर आम्ही दूर उरले, स्मरण केलं ना, विस्मृती जाले, उठूचे आचार विचार सोडून घेऊन उरलं म्हळ्यारी ते धान्य कशी पुडी पुडी जाऊन घेऊन बाहेर पडता तशी आमगेले वैके परिस्थिती जाता. त्यातून त्याला तितला मी देवालय शरणांतू ना देवालय पायमुळांतू उरचेक ना वर्षा 1-2-3 कार्यक्रमांतू उपस्थिती उरून घेणू तुमगेल सेवा समर्पण केल्यार वैकेची पूर जाता. तुमगे लक्ष्मीनारायण देव तुमका केन्नाही हात सोडून दिनाशीची, केन्ना तुमका पावची तशी करता. आतापर्यंत पावील असा मुखार वैकेची पावता. किंतु आमगेल काम कसन की म्हळ्यारी देवा लागी येऊन घेणू आम्ही सेव करता जाल्या एक बुद्धी केन्ना ताणे निरंतर दिव काम म्हणून घेणूची तुम्ही देवाला एक प्रार्थना करून घेवचे. तसे आम्ही वैकेची त्या लक्ष्मीनारायणा लेगी, रामदेव वीर विठ्ठला लेगी, परंपरा सर्वही स्वामी लेगी आम्ही ह्याची प्रार्थना करताची की उजाडी नाईक कुटुंब तशी तांगेला अन्य शाखांतू आशिल तसल नाईक कुटुंब सर्व लोकांना एकत्रित उरका, एक मनानं एक कुटुंब जाऊन घेणू केन्नाही भिन्नाभिप्राय मनस्ताप क्लेश कसने या नशीची सर्व लोकांना वट्ट जाऊन घेणू त्या देवाला सेव करका. आम्ही जर रामायणांत पळयले री 2 विषय येता. एक अयोध्यांत आशिल्लो आमगेलो दशरथ महाराजू आणि वनवासांत आशिल्लो आमगेलो राम. जर तुमकां हरशी एक प्रश्न विचारले की वनवासानंतर दशरथ महाराजा संतुष्टित जावन आशिल्ले की वनवासान तू राम संतुष्टित जावन गेन आशिल की म्हळ्यार विचारतना तुम्ही कोण संतुष्टित असा म्हणटाची? रामूची म्हणटाची. पळया दशरथ महाराजा लेगी तागेले की उठूची कार्मिक वर्ग असा, तिनी बायल थंय आसाची, चौडूव उरील चौडूव थंय आसाची, तागेले आस्थानांत आशिल्ले सर्व ही मंत्री सर्व लोक थंय आसाची, थंयचे सर्व ही जन ही थंय आसाची. किंतु हांगा संतुष्टित कोण आसा म्हळ्यार राम. रामा लेगी कसने एक कुटीर मात्र, तागेले जनपद ना, तागेले भांगर ना, कसने तागेले की वैभव ना, ऐश्वर्य ना, कसनेही ना, किंतु एक कुटुंब आसा. ते राम सीता आणि लक्ष्मण सहित जाऊन गेले इतलेची कुटुंब आसा, घर ना, कसने ना, वनवासांत असल्यार वैकेची तांणी संतुष्टितांत आसा. आणि हांगा उठू असून वैकेची तांकां दुःख आसा. सो महत्वाच कसन की म्हळ्यारी सर्व लोकांना मेळ घेवन उरचे अत्यंत महत्वाचे. अशीची नायक कुटुंबीय लोकांनी एकत्रित उरून घेणू ते हरिगुरुल सेवकी नाजे लक्ष्मीनारायण सेवकी निरंतर जावची तशी तुम्ही पळोवन घेवका. तशी आत्ताचे म्हालगडे हे परंपरा चोळून घेवन आयिल्ली आसा. किंतु ही परंपरा मुखावेल्या पिळगेक आनीकची तांणी विशेष जावन घेवन हांगा घेवन घेणू तांणी सेव करतशी जावका. कित्याक म्हळ्यार हे परिपाठ 1-2 वर्सांतल्यानी अनेक वर्सांतल्यान चोळून घेवन आयिल्ली आसा. सो मुखावेल्या जनरेशनाक वैकेची हे हस्तांतर जावका. एक नंबर आमगेलांतू हे रिले रेसांतू हरशी धांवचे जायना. रिले रेसांतू एक महत्वाचो कसन की म्हळ्यार ते बॅटन 4 लोक धांवत असल्यारी ताका हस्तांतर करताना खाली हस्तांतर करना, ताका एक बॅटन दिता. त्या बॅटन घेवन घेतान धांवका, हरशी धांवचे जायना. तशीची तुमगेले मुखावेल जनरेशनान हरशी धांवचे न्ही. तांकां हे रीती रिवाजू आमी कशी चोळून आयले, आमगेले कसने हे परंपरा आसा, हे तुमगेले बॅटन हे तांकां तुमी हातान दिवन कडे तुमी चला रे म्हणून सांगता. हरशी धांवत गेलो म्हळ्यार कसने कोणे तरी विचारले अरे हाजी इतिहास सांग रे, हाजी कसने सांग म्हळ्यार ना आमकां काय गुत ना म्हळ्यार तेन्ना ताका अर्थ ना. हरशी धांवन घेवन अर्थ ना. सो सर्व ही इतिहास सर्व ही कसन कुलाचार आसा हे उठूक घेवन तांणी मुखार सुका म्हणून आमगेले शास्त्रय सांगता. तशीची गुज्जाडी नाईक कुटुंब आतापर्यंत चोळून घेवन आयले. मुखार वैके अशीची चोळून वता तसल्या शक्ती सामर्थ्य धैर्य मार्गदर्शन वेळोवेळी त्या लक्ष्मीनारायण देवान तुमकां अनुग्रह करता म्हणून घेवन आयच्या दिवसाक ते देवालयाक आमी प्रार्थना करताची. तशीची रामदेव वीर विठ्ठला लेगी आमगेल्या सर्वही गुरु परंपरे लेगी वैकेची आमी प्रार्थना करताची. सर्वही नायक कुटुंबीय एकत्रित उरून घेवन तांगेले उद्योग व्यवसायांतू तांगेले घराण्यांतू तशी हे देवस्थानाच्या प्राकारांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो
अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत हांगेल आशीर्वाद पर भाषणाचा मी मंगल करीताची श्री कृष्णार्पणमस्तु। जय जय गुरु महाराज की जय। जय आदिशतीर्थ गुरु महाराज की जय।